सुपरवाय म्हणून शॉप आहे, हा इथे मॅनेजर आहे, हा पिंक टी शर्टवाला. आणि याचा इन्स्टाचा रील बघून, हा बघा हाच तो, याचा इन्स्टाचा रील बघून आम्ही इथे आलो या सुपरवायच्या शॉपमध्ये. एक ब्रँडेड शूज आणि ठाण्यामध्ये, आणि खूप स्वस्त आणि 70% डिस्काउंट वगैरे असं काही नाही आहे इथे, 70% वगैरे डिस्काउंट. आणि अत्यंत वाईट ट्रीटमेंट. इकडे काम करणारी ही मुलं जी आहेत ती अजिबात ह्यांना काही सेन्स नाही आहे बोलण्याचा. आणि ह्याला खालून वेअरहाऊसमधून शूज आणून द्यावे लागले, म्हणून हा अंशूला अत्यंत वाईट पद्धतीने हा बोलला की पहिलं तुम्हाला सांगता नाही काय, खालून आणावे लागले ना मला. त्यावर मी त्याला सुनावलं की तुझं काम आहे ना, खालून आणलंस तर काम केलंस ना, सर्व्हिस सेक्टरमध्येच ना तू काम केलंस, तर त्याच्यामध्ये तुला इतका त्रास होण्यासारखं काही नाही आहे. हा बघा हा, पण घेतले नाही म्हणून त्याला त्रास झाला. अजिबात इथे जाऊ नका, फालतू ट्रीटमेंट आहे. त्यामुळे 2 पैसे जास्त देऊन ब्रँडेड शॉपमध्ये गेलेलं परवडेल मला. पण अशी जर ट्रीटमेंट देत असतील कस्टमर्सला तर मग इथे जाण्यात काही पॉईंट नाही आहे. आणि काही स्वस्त बिस्त नाही आहे, महागच आहे. म्हणजे 5,000 आणि 6,000पासूनच त्यांचे शूजचे रेट स्टार्ट होत आहेत. मालक कोण इकडे? मराठी नाही, थोडं भरपूर आहे. नीट उभा राहा ना, उभा राहायची पद्धत आहे काय रे तुमच्याकडे? तुझ्याकडे एक सेलिब्रिटी आलेले आमचे मराठी, त्यांची वाईफ आलेली. मराठी नाही तुला पण? मग इथे कसं काय मराठी यायला पाहिजे ना, बिझनेस करतो ना तू. मराठी यायला काय प्रॉब्लेम आहे? वीडियो भी बनाया सर, मराठी के अंदर में मैंने बनाया, मेरा इंस्टाग्राम आप चॅनल देखिएगा. मग ते आता तू बनवली, 2 दिवस झाले आम्ही तुला हे सांगते, ती लेडीज पण सांगते. आणि हे पहिल्यांदा नाही, हा उलट बोलतो ते बघतो व्हिडिओ वगैरे बनवतात. तू काहीच नाही बोलला तिला, म्हणजे ती खोटी आहे. सुनिए, आप उधर वीडियो देखे ना सर. हाँ, अभी मैं क्लिप मंगा लूं? मंगाव ना, दिखाओ हम लोग को. सोप्पं सांगतो, कॅमेरा सोबत त्या बाईची माफी माग. ते आमचे मराठी अभिनेते, आमचे मराठी अभिनेते, त्यांची माफी माग कॅमेरा सोबत. आम्ही त्याला माफी मागायला लाव. आणि मराठी काही कर, पण मराठी सर नाही की मैं आपको बताता हूँ, व्हिडिओ बनवायला काय व्हिडिओ का बनवले? बनवले असेल ना. आता का देत आहे आता? तिने तुमची व्हिडिओ केली म्हणून, तुमची व्हिडिओ नसती केली तुम्ही दिली असते. अरे तुला काय वाटतं आमच्या मराठी माणसाचं हे नाहीये का घेण्याचं? आम्हाला घ्यायचं असतं म्हणून आम्ही येतो ना. नाही तर उगाच कोण येईल काही ते सांग मला. त्याला फक्त एक शूज आणायला सांगितलेला, त्याला आणता नाही आला. त्यांच्या जागी आम्ही असतो बरोबर. कस्टमर हा देव असतो आपल्यासाठी, कस्टमर हा देव असतो आपल्यासाठी. जर तुम्ही त्यांनाच असा हाडहूड कराल तर कसा कस्टमर येणार तुमच्याकडे? आणि एक मराठी ऍक्टरची वाईफ बोलते तुम्हाला, एवढा त्रास होतो तुम्हाला? कशाला दुकान सोडता तुम्ही? तुला स्वतःला माहिती चाललं आणि काय नाही. 1 मिलियन व्ह्यू गेलेत त्या व्हिडिओला कालपासून. तुम्ही काय केलं त्याच्यात? अरे 2023 पासून केलं, पण काय झालं? तू आमच्या समोर मनसेकडून मग त्या बाईची माफी माग. आम्हाला, आम्ही मनसेवाले, आम्हाला वेगळं काहीतरी करायला सांगितलेलं. माफी माग, सॉरी बोल, विषय संपला. त्याला माफी मागायची की नाही सांगा. माफी मागतोय. माझ्याकडे चुकी झाली आहे. यापुढे मी मराठी माणसाची यात्रेची नंबरची मराठी माणसाची व इतरांची नम्रपणे वागेल. आणि अभिनेते अंशुमन विचारे सर व त्यांच्या वाईफला, त्यांची बायको, त्यांची मी माफी मागतो.